हॅलो स्टुडंट, काय चालू आहे आपलं? प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड पाहिली होती आपण, बरोबर? मागच्या वेळेस रोझनमंड नेम रिॲक्शन पाहिलेली आपण. ठीक आहे, रोझनमंड नंतर आता अगेन वन्स अगेन इम्पॉर्टंट रिॲक्शन. काय इम्पॉर्टंट आहे? कारण ते आहे नेम रिॲक्शन. बघा नावच लिहिलेलं आहे. कोणते बघणार आहे आपण? स्टीफन रिॲक्शन, नेम रिॲक्शन. आणि काय देणार आहे ती बघा, स्पेसिफिक काय लिहिलेलं आहे? प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. म्हणजे आपल्याला मिळणार काय? अल्डिहाइडच मिळेल, बरोबर? फक्त अल्डिहाइड प्रिपेअर केलं जाईल. वी विल गेट ओनली अल्डिहाइड बाय युजिंग स्टीफन रिॲक्शन. हाऊ इट ऑकर्स वी विल सी इन डिटेल. ठीक आहे, ती कशी होणार, काय होणार ते आता आपण बघणार. फक्त मेन पर्पज काय आहे, त्याच्यापासून प्रॉडक्ट काय मिळणार आहे? अल्डिहाइड. तर बघा आता कशी होती रिॲक्शन ही, काय काय वापरलं जातं याच्यामध्ये ते बघा. एक तर काय आहे, अल्किल नायट्राइल वापरतो. म्हणजे काय बघा, रिॲक्शन तुम्हाला सांगतो पहिले. तर काय आहे, काय घेतो आपण? RCN घेतोय. RCN म्हणजे काय? अल्किल नायट्राइल. ठीक आहे, याला ज्यावेळेस आपण SnCl2 HCl, ठीक आहे, दोघी लिहू शकता. SnCl2 आणि HCl सोबत रिॲक्ट करतोय. हा काय? अल्किल सायनाइड पण म्हणा, किंवा अल्किल नायट्राइल पण म्हणतो आपण याला, किंवा अल्केन नायट्राइल. ठीक आहे ना, IUPAC अल्केन नायट्राइल. ओके, अल्किल नायट्राइल, अल्किल सायनाइड काय करतोय? SnCl2 म्हणजे काय? स्टॅनस. ठीक आहे ना, SN म्हणजे काय? टिन. स्टॅनस क्लोराइड HCl सोबत ज्यावेळेस याला रिॲक्ट करतो त्यावेळेस काय होतं? हा बॉन्ड ब्रेक होतो, ट्रिपलचा डबल होतो आणि हायड्रोजनेशन होतं. म्हणजे काय होतं? RC डबल बॉन्ड NH आणि इकडे एक H. ठीक आहे, बघा RCH, इथे एक H. या स्ट्रक्चरला आपण म्हणतोय इमाइन. ठीक आहे, काय म्हणतो? इमाइन. बघा नवीन फॉर्मॅट आहे ना, नवीन पाहिला आपण. RC डबल बॉन्ड N आणि हा H आणि इकडे H जर असेल तर त्याला काय म्हणतोय आपण? इमाइन म्हणतोय. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय करतो आपण? फर्दर त्याचं काय करतोय? हायड्रोलिसिस करतोय आपण. हायड्रोलिसिस म्हणजे काय असेल? मागच्या वेळेस पण सांगितलं ना रोझनमंड मध्ये, जसं बघितलं. हायड्रोलिसिस म्हणजे काय येणार? H2O. ठीक आहे, हायड्रोलिसिस केल्यानंतर काय मिळेल आपल्याला? स्टेट अवे RCHO प्लस NH3. बघा हा काय मिळतोय प्रॉडक्ट आपल्याला? अल्डिहाइड. अल्डिहाइड अमोनिया. अमोनिया कुठून मिळणार? हा बघा, हा N आणि NH3 बाहेर निघणार. तो कसा निघणार ते आपण बघणार डिटेल मध्ये. सध्या तुम्हाला फोकस काय करायचंय? फक्त अल्किल नायट्राइल घेतोय आपण स्टीफन रिॲक्शन मध्ये. व्हेन अल्किल नायट्राइल इज रिॲक्टेड विथ स्टॅनस क्लोराइड it gives imine, and imine on further hydrolysis gives aldehyde. That's it. This is called as Stephan reaction, which gives only aldehyde, not ketone. Okay, मग आता याच्याच ठिकाणी सपोज आपण काय लावलं? एक्झाम्पल जर घेतलं तर म्हणजे काय? CH3 C ट्रिपल बॉन्ड N आणि याला SnCl2 सोबत रिॲक्ट केलं HCl. ओके, मग याचं नाव काय येणार आता? 1 आणि 2 इथिल. इथिल म्हणा, किंवा इथेन नायट्राइल. ठीक आहे, IUPAC मध्ये. बघा आता इथ रूट वर्ड 1 आणि 2 आहे ना, 1 आणि 2 कार्बन म्हणजे इथ सिंगल बॉन्ड N. आता हा N मधला E का रिटेन केलेला आहे? कारण हा नायट्राइल जो आहे तो नायट्राइल EIOU यांच्यापैकी एक आहे का? नाही. त्याच्यामुळे आपण मग नायट्राइल जे सेकंडरी सफिक्स जे आहे, नायट्राइल ग्रुपचं सफिक्स नायट्राइलच असतं. ओके, त्याच्यामुळे त्याला ऍज सच लावलेलं आहे आपण आणि CH3CN घेतला. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हटलं? इथेन नायट्राइल, किंवा त्याला कॉमन नेम मध्ये काय म्हणतो आपण? मिथिल पण म्हणतो आपण. मिथिल सायनाइड. ओके, बघा दोघी नाव आहे. हे IUPAC नेम आहे इथेन नायट्राइल, किंवा बघा म्हणताना काय म्हणणार? हा मिथिल ग्रुप आहे CH3 आणि हा CN. याला सायनाइड म्हणतो. सायनो ग्रुप सायनाइड CN. मिथिल सायनाइड, इथेन नायट्राइल, किंवा ऍसिटोनायट्राइल पण म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना, त्याच्यामुळे कन्फ्युज नको. वेगवेगळे नाव तुम्हाला मुद्दाम लिहून देतो एक्झाम मध्ये. तिघींपैकी एक आलं, तिघ नावांपैकी, तर कन्फ्युज नको. सर हे तर आपण बघितलंच नाही, वेगळी रिॲक्शन आहे काय? ठीक आहे, तिघींचं एकच नाव आहे, इथेन नायट्राइल म्हणा किंवा मिथिल
सायनाइड म्हणा किंवा ॲसिटोनायट्राइल म्हणा. काय होणार बघा, जनरल रिॲक्शन सांगितलं तुम्हाला. काय करणार, हा बॉन्ड ब्रेक होणार, एक एच इथे जाणार, एक एच इथे, म्हणजे काय बनणार आहे CH3, त्याच्यानंतर CH डबल बॉन्ड NH. ओके, याला अल्डिमाइन पण म्हणतात किंवा 1 आणि 2 म्हणजे काय म्हणणार याला एथ एन इमाइन. ठीक आहे, बघा इथं काय म्हणत होतो आपण, जनरल इमाइन म्हणत होतो, याला आपण इथेनामाइन म्हणतो. इथ एन इमाइन, इमाइन फक्त अटॅच करून दिलेला. ठीक आहे, आणि नंतर काय होणार, याचं पुन्हा काय करतोय आपण, सिम्पली हायड्रोलिसिस करतोय. ओके, हायड्रोलिसिस केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, 2 कार्बन असलेला अल्डिहाइड, म्हणजे कोणता असेल तो CH3 CHO प्लस NH3. NH3 म्हणजे हा NH आणि याच्यातला एक, हे बघा हा NH आणि 2 हायड्रोजन, 2 आणि 1 3 म्हणजे NH3 हा फॉर्मॅट मध्ये बाहेर पडतोय सिम्पली. आणि हा CH ला काय अटॅच होतोय, हा O. सिंपल ट्रिक, बरोबर. ते तर कसं होतं वाटलंच डिटेल सांगतो मेकॅनिझम, फक्त हे समजून घ्या पहिले. CH3 CN घेतोय, बॉन्ड ब्रेक करायचा डबल बॉन्ड मध्ये, त्याला आपण जनरल मध्ये इमाइन म्हणतोय, 2 कार्बन आहे म्हणून इथ एन इमाइन म्हटलं त्याला. ओके, त्याच्यानंतर काय केलं त्याचं हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस मध्ये काय होणार आहे, सिम्पली हा नायट्रोजन जो आहे तो बाहेर पडतो NH3 च्या फॉर्म मध्ये, आणि हा CH3 CH डबल बॉन्ड O म्हणजे CH3 CHO, यालाच काय म्हणतोय आपण, 1 आणि 2 कार्बन असलेला अल्डिहाइड, काय म्हणतो त्याला आपण इथ एन ऑल, किंवा कॉमन नेम काय त्याचं ऍसिटल्डेहाइड. क्लिअर आहे, ऍसिटल्डेहाइड. बघा हा जो OH2 आहे तो बेसिकली सिंपल तुम्हाला सांगायचं तर काय म्हणणार आहे बघा, हा H आणि H, हा बघा हा H2 आहे ना, असाही दाखवू शकता. सिंपली काय होतं हा या फॉर्मॅट मध्ये, हे बघा हा बॉन्ड ब्रेक होणार, H2 म्हणजे हे काय आहे 1 2 3, हा N NH3 CH3 CH आणि हा ऑक्सिजन याला अटॅच होऊन जातो, CH3 CHO, दॅट्स इट, CH3 CHO. क्लिअर आहे, एकदम इझी रिॲक्शन आहे. अल्किल नायट्राइल म्हणजे नायट्राइल पासून आपल्याला अल्डिहाइड मिळतो. इमाइन जो आहे तो ऍज अ इंटरमिजिएट त्याच्यात तयार होते. कोणत्या रिॲक्शन मध्ये, नेम रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे ती, स्टीफन रिॲक्शन. क्लिअर आहे इथपर्यंत. बघा याच्यात होत काहीच नाहीये, तुम्हाला जर मेकॅनिझम सांगायचं म्हटलं याचं तर काय, स्टेट अवे हा जो असतो SnCl2 जो आहे, तर SnCl2 बेसिकली काय होणार याचं, SnCl2 हा जो आहे बघा SnCl2, किंवा काय करूया पहिले ही रिॲक्शन, ठीक आहे बघून घ्या वाटलं. SnCl2 प्लस काय करतोय आपण HCl, काय बनतंय याच्यापासून SnCl4. आता 4 म्हटल्यानंतर हे 2 इकडे बॅलन्स करण्यासाठी ट्वाइस HCl लिहावं लागेल, प्लस ट्वाइस H पॉझिटिव्ह, बरोबर. बघा SnCl2 HCl, हा HCl घेतोय ना आपण, त्याच्यापासून काय बनतं SnCl4 आणि 2 हायड्रोजन बाहेर पडत आहे. आता बघा याच्यात ऑक्सिडेशन स्टेट जी याची कोणाची, Sn ची, ती कशी होते, Sn इथं 2 क्लोरीन आहे ना, 2 क्लोरीन म्हणजे इथं आहे ऑक्सिडेशन स्टेट याची +2, इथं किती आले 4 क्लोरीन. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, सिंपली त्याच्यावरचा चार्ज, हा जो 10 आहे Sn त्याच्यावर चार्ज, आता इथं +2 होता, इथं काय झाला 4 मायनस आहे ना, 4 क्लोरीन मायनस, म्हणजे इथं काय होणार +4. म्हणजे बघा काय होतंय ते Sn+2 जो आहे, Sn+2 पासून Sn+4 ला जातोय +2 इलेक्ट्रॉन, बरोबर. म्हणजे काय होतं याच्यात 2 इलेक्ट्रॉन ऍडिशन होते, आणि ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉनलाच काय म्हणतो आपण, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन काय म्हणतो, रिडक्शन म्हणतो ना. हे बघा 2 इलेक्ट्रॉन +2 टू +4 होतंय याच्यामध्ये सिंपली. म्हणजे स्टीफनचं अल्टिमेटली काय होतं याच्यात रिडक्शन होणार आहे, याच्यामध्ये काय होणार आहे 2 इलेक्ट्रॉनची ऍडिशन होणार आहे. ती कशी ऍडिशन होणार ते पण सांगतो तुम्हाला. बघा सिंपली काय होतं, मेकॅनिझम फक्त समजून घ्या, मेकॅनिझम समजलं तर तुम्हाला ओव्हरऑल हे होतं कसं आहे ते समजून जाईल, ते लक्षात येईल. मेकॅनिझम कोणी विचारणार नाही की राईट डाऊन द मेकॅनिझम ऑफ स्टीफन रिॲक्शन, बट समजून घ्या होणार काय याच्यामध्ये. सिंपली काय होतंय बघा इथपर्यंत कळलं, SnCl4 म्हणजे +2 पासून +4 ऑक्सिडेशनला गेला, 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत आहे. ओके, आणि इथं 2 हायड्रोजन, तर ते कसे ऍड होतात बघा, हा जो आहे CH3CN
CH3 C ट्रिपल बॉन्ड N. याच्यामध्ये काय आहे, हा तर हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना, कम्पेअर टू कार्बन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे याच्यावर इलेक्ट्रॉनची पेअर इकडे शिफ्ट होणार, याच्यावर येणार डेल्टा मायनस, याच्यावर येणार डेल्टा प्लस. मग कोण येणार, हे दोन इलेक्ट्रॉन. बरोबर, हे बघा हे दोन इलेक्ट्रॉन. आता याच्यावर जसा डेल्टा प्लस येतोय तर प्लस येताना हा काय आहे, हे दोन इलेक्ट्रॉन या कार्बनला शिफ्ट होतील. म्हणजे तो प्लस होईल का, नाही होणार. तो प्लस ऐवजी दोन इलेक्ट्रॉन काय राहणार, त्याच्यावर आल्यामुळे काय होऊन जाणार, तो ऍज सच मायनस होऊन जाईल. बघा एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे काय होणार, सी प्लस होईल. इथं दोन इलेक्ट्रॉन ऍड करतोय म्हणजे पहिल्या इलेक्ट्रॉनला प्लसचा सी बनेल आणि नंतर अजून एक इलेक्ट्रॉन ऍड करतोय तर सी मायनस होऊन जाईल. म्हणजे होतं काय, दोघीकडे मायनसच तयार होतं. बघा CH3 C डबल बॉन्ड N आणि कार्बन वर पण मायनस, याच्यावर पण मायनस चार्ज आणि याच्यावर पण मायनस चार्ज. बरोबर, इथपर्यंत समजतंय. नायट्रोजन वर N बघा इझी डायरेक्ट स्टेप लिहिली. फक्त इथं सुरुवातीला काय आहे, इकडे निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह आहे, इथं प्लस आला असता. प्लस नंतर दोन इलेक्ट्रॉन, ते दोन इलेक्ट्रॉन कुठून आले हे बघा, हे दोन. म्हणजे काय होतं, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉनलाच काय म्हणतो आपण, रिडक्शन. बरोबर, म्हणजे CH3 CN CH3 CN या प्रकारचं स्ट्रक्चर बनलं. दोघींवर मायनस आलं. आता फर्दर काय होणार, हे मायनस आले याच्यावर, आता काय होणार, ऍडिशन ऑफ, हे बघा दोन हायड्रोजन, ते दोन हायड्रोजन याच्या मदतीला येतील. एक हायड्रोजन या कार्बनला, एक हायड्रोजन या नायट्रोजनला. म्हणजे याच्यावरचं मायनस चार्ज चाललं जाईल. म्हणजे स्ट्रक्चर काय बनेल बघा, CH3 त्याच्यानंतर CH डबल बॉन्ड NH. हे बघा हे स्ट्रक्चर. इथपर्यंत पोहोचलो आपण, CH3 CH डबल बॉन्ड NH. ठीक आहे, इथपर्यंत तर समजलं आपल्याला. आता याच्यानंतर काय होणार, पुन्हा इथं लिहितो वाटल्यास, हे बघा CH3 CH डबल बॉन्ड NH. इथपर्यंत आलोय आपण. आता काय होणार, आता रोल कोणाचा येणार, आता SnCl2 चं तर काम संपलेलं आहे. आता येणार H2O. H2O मध्ये काय असतो, H प्लस आणि OH मायनस. काय काय असतं याच्यामध्ये, मग इथे एरो लिहितो, H प्लस आणि OH मायनस. आता होणार काय, हा बघा हा इलेक्ट्रॉनची पेअर, हा नायट्रोजन पुन्हा काय इलेक्ट्रॉन इकडचे विड्रॉ करणार. म्हणजे याच्यावर मायनस येणार, याच्यावर प्लस येणार. इथं प्लस आला म्हणजे हा बघा डेल्टा मायनस डेल्टा प्लस, म्हणजे या प्लसला OH अटॅच होईल आणि या NH ला H अटॅच होणार. म्हणजे काय बनेल स्ट्रक्चर, CH3 त्याच्यानंतर CH OH आणि NH2. बघा व्यवस्थित समजून घ्या काय सांगतोय मी. हा O ऑक्सिजन आहे, हा हायड्रोजन, या प्लस वर OH मायनस अटॅच झाला इथं. हा बघा हा OH जो आहे तो या कार्बनला येईल आणि हा नायट्रोजन या, हा हायड्रोजन या नायट्रोजनला, म्हणजे NH2 बनला, या CH ला OH अटॅच झाला. आता होणार काय, इकडे इलेक्ट्रॉनची पेअर शिफ्ट झाली म्हणजे याच्यावर काय चार्ज आहे सध्या, मायनस. आता मायनस चार्ज असल्यामुळे हा जो NH2 आहे हा काय बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे. मग तो जाताना काय करेल, इकडचे जे इलेक्ट्रॉन आहे ते तो विड्रॉ करेल. आता इलेक्ट्रॉन इथून जर विड्रॉ केले याने, बरोबर ना, मायनसचा न्यूट्रल होण्यासाठी, तर इथं काय येऊन जाणार, कार्बन वर प्लस. आता कार्बन वर जर प्लस आलं तर हायड्रोजन त्याच्या मदतीला येणार. बघा समजून घ्या काय म्हणतोय, नायट्रोजन NH2 च्या फॉर्म मध्ये लिव्ह करणार आहे. तो लिव्ह करताना इकडचे इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल. इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार म्हणजे याच्यावर येणार प्लस, याच्यावर प्लस येणार, तर याच्या मदतीला कोण येणार, हा हायड्रोजन. हायड्रोजन त्याचे इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन कार्बनच्या बॉन्डला देणार आणि तो प्लस फॉर्म मध्ये बाहेर पडेल. बरोबर, आणि तो प्लस फॉर्म मध्ये बाहेर पडल्यानंतर याचे इलेक्ट्रॉन इथे गेले म्हणजे तो कोणाला मिळणार आहे, प्लस फॉर्म मध्ये याला. हा प्लस बनणार, हा नायट्रोजन वर मायनस, म्हणजे काय बनेल NH2 आणि H. जे सिंपली तुम्हाला मी इथं दाखवलं, 2H आणि 1H, म्हणजे NH3 आणि CH3 CH आणि इथं काय बनेल डबल बॉन्ड. म्हणजे अल्टिमेटली बघा आपला प्रॉडक्टच तयार होतोय. बघा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा H प्लस NH3, हा काय आहे बघा इथ एन अल.
बघा थोडस समजायला मेकॅनिझम केव्हा केव्हा कठीण जातं, पण ऍडव्हान्टेज काय तुमच्याकडे व्हिडिओ आहे, समजले नाही तर परत रिव्हर्स जा, परत एकदा दोनदा बघा, बरोबर क्लिअर होऊन जाईल मी जे जे सांगतोय. ठीक आहे, प्रत्येक स्टेप वाईज. इथपर्यंत तर क्लिअर आहे ना. बघा हे तर जे आहे ही तर रिॲक्शन आहे. ठीक आहे, रिॲक्शन तर तुम्हाला ऍज सच लिहायची. हे काय, हे फक्त तुम्हाला मी मेकॅनिझम सांगितलं बेसिकली की होणार काय याच्यामध्ये. हे बघा हे मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम मध्ये काहीच पाहिलं नाही आपण. SnCl2 +2+4 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये जातोय. हा +2+4 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. ते 2 इलेक्ट्रॉन या ट्रिपल बॉन्ड मध्ये ऍड होता, म्हणजे दोघीकडे मायनस होणार. हा N-C-. त्याच्यानंतर 2 हायड्रोजन येणार, एक कार्बनला एक नायट्रोजनला. हा बनला इमाइन. हा बघा जो इथं लिहिलेला आहे इथेन इमाइन. ठीक आहे, या इमाइनला पुन्हा H+OH- ऍड होणार, हायड्रोलिसिस. ठीक आहे ना, पुढची स्टेप. ते असं स्ट्रक्चर बनणार. मग NH2 लिव्हिंग ग्रुप आहे, तो जाताना काय करेल, इथले इलेक्ट्रॉन घेणार, कार्बनवर येणार प्लस. हा प्लस जाण्यासाठी मिटवण्यासाठी हायड्रोजन इथे इलेक्ट्रॉन डोनेट करणार. इथं डबल बॉन्ड बनेल, हा प्लसच्या फॉर्म मध्ये बाहेर पडेल. प्लसच्या फॉर्म मध्ये बाहेर पडला, नायट्रोजन त्याला मदत करणार आणि ते NH3 च्या फॉर्म मध्ये बाहेर पडतील आणि आपला डबल बॉन्ड बनेल आणि वी विल गेट अवर प्रॉडक्ट, दॅट इज अल्डिहाइड. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. सोपं आहे एकदम, थोडं एक दोनदा बघावं लागेल वाटलं तर. ओके, बाकी मग काय याच्यावरून तर काय सिम्पली एक्झाम्पल तुम्हाला सिंपल ट्रिक पण सांगितली. CH3CN, CH3 डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड ब्रेक करा, डबल बॉन्ड लिहा, एक दोघीकडे HH द्या. नंतर H2O कसा फॉर्म मध्ये राहणार आहे या फॉर्मॅट मध्ये. बघा H2O 2H आणि हा H NH3 आणि हा O याला अटॅच करून द्या. ठीक आहे, काय करणार याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट बनवा. थांबतोय मी 2-3 सेकंद. ओके, पुढचे एक्झाम्पल घेऊ आपण, वाटल्यास 1-2 एक्झाम्पल घेऊया, मग तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल. ओके, पुसूया कालचं मी मेकॅनिझम, इथं फक्त एक्झाम्पल घेऊया किंवा इथं घेतो एक्झाम्पल. ठीक आहे, पुसतोय मी आता. बघा याच्याच ठिकाणी काय घेतलं आपण आता, काय CH3Ca, त्याच्याऐवजी काय केलं CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड N, आणि तुम्हाला बघा दिलेलं काय असेल SnCl2HCl. त्या फॉर्मॅट मध्ये लिहिताना काय इथे एक H इथे एक H, म्हणजे रिॲक्शन तर तुमची सोपी. CH3 CH2 CH डबल बॉन्ड NH. ठीक आहे, हे बघा आता इथं काय येईल, प्रोपेन इमाइन, प्रोपेन इमाइन, आणि नंतर काय करायचं याचं फक्त हायड्रोलिसिस. ठीक आहे, H2O म्हणजे काय, सिंपल ट्रिक तुम्हाला काय सांगितली, या H आणि हे 2 हायड्रोजन NH3 आणि हा ऑक्सिजन या कार्बनला अटॅच करा. बरोबर, म्हणजे काय बनणार CH3 CH2 CH डबल बॉन्ड O प्लस NH3. काय बनला 1 2 3 प्रोपेनल, प्रॉप एन ऑल. क्लिअर आहे, येते लक्षात रिॲक्शन. आता हे जसे झाले ॲलिफॅटिक. ठीक आहे, याचं काय नाव येणार, हा इथेन नायट्राइल आहे, तसं हा काय येणार 1 2 3 प्रॉप एन नायट्राइल. ओके, हा HCl आहे. ठीक आहे, तुम्हाला बुक मध्ये काय काय वेळेस काय दिलेलं आहे, इथं प्लस ट्वाइस H दिलेलं आहे. मिनिंग सेमच राहणार. ट्वाइस H म्हणजे काय, हा ट्वाइस H इथून येतोय. ठीक आहे ना, इथं केव्हा केव्हा बुक मध्ये Cl प्लस ट्वाइस H दिलेला असेल तर कन्फ्युज नको हो, रिॲक्शन सेमच राहणार आहे, प्रॉडक्ट पण आपला तोच मिळणार आहे. बरोबर, बघा पुढचं हे जसे ॲलिफॅटिक घेतले आपण, तसे एक ॲरोमॅटिकचं पण बघूया. ठीक आहे, ॲरोमॅटिकचं एक्झाम्पल बघूया. ॲरोमॅटिकचं काय घेऊया, सपोज बेन्झो नायट्राइल घेऊ आपण. बघा आता तर सिम्पली काय आहे, बरोबर बेन्झो नायट्राइल म्हणतो याला आपण. हा CN आहे ना, बेन्झीन रिंग आहे, म्हणून काय नाव येणार याला आपलं. ठीक आहे, बेन्झो नायट्राइल. आणि तुम्हाला जर सपोज एरोवर असं दिलेलं असेल SnCl2HCl, बघा आता स्टेट अवे सांगतोय मी, आणि सेकंड स्टेप मध्ये काय असेल H2. क्लिअर,
प्रॉडक्ट काय मिळणार आहे आपल्याला, स्टेट अवे बघा लिहायचं असेल तर डायरेक्ट काय दाखवणार या फॉर्मॅट मध्ये. म्हणजे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो मी, नीट किंवा एंट्रन्स एक्झाम जे आपण आहे काय करणार, हा ट्रिपल बॉन्ड आपल्याला काहीच करायचं नाही, हा जो हा एन आहे इथं काय करून टाकायचं फक्त CHO लावायचं. म्हणजे इथं काय होईल बघा, स्टेट अवे CHO, दॅट्स इट, काहीच नाही. हा कोणता कंपाऊंड झाला, बेन्झ अल्डेहाइड. म्हणजे बघा सिंपल ट्रिक तुम्हाला सांगितली, हे मधलं पण लिहायची गरज नाही. स्टेट अवे आपला जर प्रॉडक्ट विचारला असेल कन्व्हर्जन रिएक्शन मध्ये एंट्रन्सला, त्या केस मध्ये काय करतो आपल्याला हा CN रिप्लेस करायचा आहे कशाने, CHO ने. बघा रिएक्शन डिटेल लिहायची असेल तर काय करणार, फक्त मधली स्टेप काय असेल, हा C जो आहे हा ट्रिपल बॉन्डचा एक बॉन्ड ब्रेक होईल, या C ला एक H अटॅच होईल, या N ला एक H अटॅच होईल. ओके, ते काय बनेल ते स्ट्रक्चर बेन्झ एन इमाइन. ठीक आहे, तुमच्या बुक मध्ये पण दिलेलं आहे, ते एकदा बुक मध्ये बघा वाटल्यास. दाखवू का इथं लिहून दाखवू, इथं काहीच नाही बनणार आहे. इथं बघा इथं CH, हा काय हा बॉन्ड ब्रेक होणार, हा C डबल बॉन्ड NH आणि इथं एक H. ठीक आहे, इथे एक H, याला नाव काय बेन्झ एन इमाइन, बरोबर. आणि नंतर काय करतोय फर्दर पुन्हा आपण H2O हायड्रोलिसिस करतोय, काय मिळणार आहे, बेन्झ अल्डेहाइड मिळतं. ओके, बघा हे पण लिहून दिलं तुम्हाला सरळ स्टेट अवे, पुन्हा कन्फ्युजन नको. बेन्झ अल्डेहाइड तुम्हाला फक्त सिंपल ट्रिक का सांगितली, डायरेक्ट या स्टेप पासून म्हणजे काय बेन्झोनायट्राइल पासून बेन्झ अल्डेहाइड पण आपण डायरेक्ट लिहू शकतो जर दोघे दिले असतील. आता या केस मध्ये काय होणार, पहिल्यांदा हे लिहिलेलं असेल, ओके, आणि दुसऱ्या स्टेप मध्ये H2, आणि जर दोघे खाली जर H2 असेल 1 आणि 2 करून तर स्टेट अवे तुम्हाला काय भेटणार आहे, बेन्झ नायट्राइल पासून बेन्झ अल्डेहाइड. दॅट्स इट, एवढीच रिएक्शन आहे, काहीच कठीण नाही, सोपी आहे, समजून घ्या, मेकॅनिझम पण बघून घ्या. ओके, इथं काय होतं आपलं स्टीफन रिएक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड संपणार. बघा नेम रिएक्शन आहे, एकच व्हिडिओ बनवलाय, स्पेशल व्हिडिओ आहे. रिएक्शन जे आपण नेम रिएक्शन त्यांचे आपण स्पेशल व्हिडिओज बनवतोय म्हणजे तुम्हाला नंतर बघायला पण ते सोपंच आहे. ओके, त्याच्यामुळे स्टीफन रिएक्शन संपली. नेक्स्ट रिएक्शन नेक्स्ट लेक्चरला आपण पुढच्या रिएक्शन स्टार्ट करू 1 बाय 1. ओके, याच्यामध्ये अजून 1-2 आहे की ज्याच्यामुळे 1-2 असे रिएजंट आहे की जे डायरेक्ट स्टेट अवे आपल्याला अल्डेहाइड देणार. ठीक आहे, तर ते नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. तोपर्यंत काय याची प्रॅक्टिस करा, प्रॉपर नोट्स बनवा. काय काय घेतलं आपण, इथिल नायट्राइल बघितलं, त्याच्यानंतर प्रोपेन नायट्राइल आणि बेन्झोनायट्राइल, ऍट द सेम टाइम मेकॅनिझम पण पाहिलं, प्रॉपर लिहून घेणार ते. ओके, आणि त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तोपर्यंत काय करू आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू. चलो, थँक्यू व्हेरी मच.